गुड मॉर्निंग माझ्या प्रिय मित्रांनो. आता बघा आमची परी आहे तर ती अजून अशी यात्रेमध्ये लपळी ती आहे बघा छोटीशी. यात्रेमध्ये दिसत नाही ती. तिला झोपू दे मस्त की सुट्ट्यांचा आनंद घेऊ दे तिला. इकडे देवेनी एकदम थोडीशी आता वेकअप करते. सुस्त आलेली होती थोडीशी. आणि मी तर मोठं रेडी होतो, थोडं काम वगैरे चालू होतं. जसं की मी भावांनो, जसं की मी तुम्हाला सांगितलं होतं ना काल, हे बघ त्याची नाश्ता दूध आहे, त्याचं काय करणार. तर एवढं 1 लिटर दूध यार फेकू शकत नाही. धीरे 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 ना याचं पाणी ना, ते पाणी आपण काढत राहू म्हणजे आपला गॅस कमी लागेल. पहिलेच गॅसची शॉर्टेज आहे. देवानी मस्त छानपैकी किचनवर बसलेली. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग. तर याला आता थोडंसं कमी गॅस करून राहू दे याला, म्हणजे खाली लडकणार नाही किंवा चिपकणार नाही ते. चला तर मित्रांनो, आता माझं आता मी जाण्याच्या अगोदर म्हणजे ड्युटीला जाण्याच्या अगोदर मी आता दाढी वगैरे करतो. आमचं एक आहे की आमचं घर आहे 2 BHK, 2 बेडरूम आहे. पण जोपर्यंत आम्ही हॉलमध्ये खाली आतरून टाकून झोपत नाही तोपर्यंत आम्हाला झोपच लागत तेवढं आम्ही खाली आतरून टाकून रोज झोपतो. कशाला आता आपण आथरुणांच्या घड्या वगैरे केल्या. आता आपण हे आथरून परीक्षा बेडरूम मध्ये ठेवतो, तिथे मी ते आथरून ठेवायला केलेली आहे. आता मी तुम्हाला मागे गॅलरीमध्ये नेते बघा. आता रोजप्रमाणे हे बघा सूर्यनमस्कार सगळं बाकी आहे. आणि बघा एकदम छान झाड आहे, याला एकदम मस्त ऑरेंज कलरचे छान फुलं येतात. हे बघा यांची पूजा झाली. आता बघा हे बाहेर यांचे रोजचं आहे. तुम्ही किती पसारा करून ठेवला आहे. हां मग मला आवरायला लावलेले आहेत तुम्ही. कुठं ती बॅग, कुठं ते बेडशीट, कुठं ते नाईट पॅन्ट, खुर्ची कुठं. बापरे 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 बाप. हा 2011चा PC आहे आणि 2011चा असल्यामुळे तो इतका स्लो आहे. H सिरीजचा आहे, विंडोज लॅपटॉप आहे, तर तो एकदम स्लो आहे मित्रांनो. तर स्लो असल्यामुळे त्याच्यात 5-6 तास लागतात आणि ॲक्च्युली ती वर्क फक्त 10-15 मिनिटाचं आहे. बघा ना काय स्वयंपाक बनवू. आता फक्त स्पष्ट का मित्रांनो, हे काय स्वयंपाक बनवणार आहे ना, मी ना कालचा ब्लॉग टाकला आहे, ब्लॉग नंबर 4 नाही सॉरी ब्लॉग नंबर 3 का 4 आहे, मला लक्षात येईल. तुम्ही पाहून घ्या मित्रांनो. हा काय स्वयंपाक बनवू असं द्यायचा एकदम गंभीर प्रश्न आहे. करोडपती वाला प्रश्न. चला तुला जे बनव बनव, तर मला काय त्याचे उत्तर नाही आहे. हे बघा बघ तुम्ही. हे बघा आता माझे पप्पा ड्युटीला चालले आणि हे बघा मम्मी इथं बसलेली. पप्पा काय करा. गाडीचं कवर तर बघा आमची परी ब्रश करते. त्याला मी किती वेळेस बोलली ना, तेव्हा आमची परी कुठं ब्रश करायला तयार झाली बघा. तर चला मंडळी, आता चालू आहे स्वयंपाकाची तयारी. आणि आज मला बनवायचं आहे मसाले भात. हे बघा आता आपण बटाटे पण टाकू मसाले भातामध्ये, छान लागतात. मस्त मोठे मोठे फोडी जर केल्या ना. आता कापते टोमॅटो. तर बघा तुम्ही आता परी कोल्ड कॉफी बनवते. परी काय काय टाकलं तू सांग. मी याच्यामध्ये म्हणजे कॉफी टाकली, शुगर टाकली थोडीशी आणि थोडंसं पाणी टाकले आणि मग असं मी हे काय म्हणते ना मिक्स करून घेतलं. हां मिक्स करून घेतलंय. आणि मग थोडंसं असं थिक राहायला पाहिजे तेव्हा आहे ना. याच्यामध्ये थोडंसं थंड दूध टाकायचं. एक सेकंड मम्मी चम्मच करून पकडतो मी टाकते. थोडंसं थिक पेस्ट करून घ्यायचं आहे जेवढं लागेल तेवढं. आणि मग नंतर थंड दूध टाकायचं त्याच्यामध्ये. हे बघा किती मस्त बनलेली कोल्ड कॉफी. एकदम डिझाईनिंग सगळं होऊन गेले बाहेरून. हे बघा आणि वरतून पण किती छान दिसतंय बघा. टमाटे कापते, तर टमाटे कापल्यानंतर तुम्हाला मिळवा. बाय.
बोल परत. हे बघा कुकरमध्ये मी तेल टाकलंय 2 पळी. तेल छान प्रकारे असं मस्त गरम झालेलं आहे. व्हिडिओ करा. व्हिडिओ. हा तुम्ही बोला ते. आता बघा ताई टोमॅटो टाकलेले तेल. 2 पळी हा. 2 पळी तेल टाकलेले. आता आपण लवंग वेलदोडे वगैरे असं इलायची जिरं असं टाकू तेलामध्ये कडकत्यात. आणि मग हे तेजपत्ते टाकले. थोडंसं हलवून नंतर टाकू आपण अद्रक लसूण आणि खोबरं याची पेस्ट. अरे वाव, खूपच छान बनणार आहे वाटतं. तुम्ही खाऊन जायचं. हो, एवढं टेस्टी कसं काय सोडणार बरं, नक्की खाईल. आता हे बघा छान असं लालसर मस्त तळला गेले ते. आता आपण टाकू हा मसाला. आता बंद करा टिक करून घ्या. आता खोबऱ्याची पेस्ट टाकून आपण त्याला छान असं मस्त 2-1 मिनटं होऊ दिलं. आता आपण जेव्हा टाकू शेंगदाणे. हे बघा गेले शेंगदाणे. आता हे व्यवस्थित असं फ्राय होत आहे हा. खूप छान पद्धतीने. साधी पोळी बनवून नाही खूप छान बनणार आहे. आता याला हे टमाटे कापून ठेवलेले आहेत, बटाटे कापून ठेवलेले आहेत आणि इथं मसाले आहेत सर्व पद्धतीचे. हो, आणि मीठ पण आहे बरं का. मीठ आहे हा. लिंबू आहे. आता पण छान झालं बघा. वाव, व्हेरी. आता आपण टाकू स्मेल टोमॅटो. खूप छान येतोय. आता टाकू आपण टोमॅटो. गेले टोमॅटो. आता याला पण छान मस्त आता टमाटे पटकन होण्यासाठी आपण टाकायचं मीठ म्हणजे ते टाका. पटकन होते. बरोबर, म्हणजे थोडे खरपूस असे भाजले जातील ते हा बरोबर. लवकर होतील ते. बटाटे टाकते मग. बटाटे टाकते. हा, वाव. म्हणजे ते ना ते पण थोडे शिजतील ना माशामध्ये. असं करून घेऊ मस्त मिक्स करून घेऊ. आता हे इकडं 3-4 मिनिटं होऊ देऊ. तोपर्यंत आपण मसाले एका कशात तरी प्लेटमध्ये काढून घेऊ. बघा खूप असं छान तेल सुटलेलं सुटलेलं आहे त्याला बरं का. वाव. हे बघा आता जागृती आता मी बनवलेली कॉफी टेस्ट करते. कोल्ड कॉफी बरं, मी टेस्ट करते सांगते. कशी बनलेली. वाव, सो नाईस, व्हेरी नाईस. खूप छान मी आहे. शुअर नाही होते की मी साखर खूप छान आहे, बरोबर खूप छान. तर मी पण पिऊन बघेल. जर मला आवडली तर ठीक. नवीन लागणार तरी पण. आता थोडी वेस्ट करू शकते मी. मम्मी काय करते तू. मसाले मिक्स करते. मसाले भात बनवायचा आहे ना. मसाले कमी जास्त नको पडायला, फाईल चव खराब होते ना. मग पहिलेच प्लेटमध्ये काढून ठेवते. त्यात आहे ना माझ्या वहिनी त्यांनी सुहाना बिर्याणी मसाला यूज केला बरं का. त्याच्याने खूप छान टेस्ट येतात. अच्छा. आता बघा तिखट मीठ मसाला बिर्याणी मसाला साधा मसाला हळद हे सगळं घेतलेलं आहे. याच्यात का घेतलं कारण की अंदाज चुकायला नको म्हणून याच्यात घेऊन घेतलेलं आहे. बरोबर, आता हे गेलं म्हणजे ते परफेक्ट बनेल. हा. कॉफी चांगली का. हो, खूप छान आहे कॉफी. माहिती आहे कारण वाव. वाव, व्हेरी नाईस. आता याला आपण मस्त तेल सुटेपर्यंत होऊ देऊ. आता आपण थोडंसं टाकू मॅगी मसाला. मॅगी मसाल्याच्या मॅजिक. होऊ देऊ. 5 थोडं 5 मिनिटं वेट करायला सांगितले. आता हे 5 मिनिटात भेटू आपण. 5 मिनिटात आपण नक्की भेटू बरं का. आता आपण तांदूळ टाकू. तांदूळ मस्त 3-4 पाण्याने धुवून घेतले मी छान. बघा तांदूळ टाकले. आता याला छान आपण बघा वाव. एक झालं तर आपण टाकू. एक
आता आपण याच्यामध्ये लिंबू पिळू छान आहोत. याच्याने खूप छान चव येते. चव येते. किती मस्त वास येते. आणि किती चांगलं केलं तरी मला करीला आवडत नाही. आवडेल आवडेल आवडेल. मला आवडतं ग. बस आहे का? चुगली कर. वाव, काय करताय वहिनी तुम्ही? तुम्ही आल्या आहेत म्हटलं मग ताईंना छान असे उडदाचे पापड, मसाले भात, सोनपापडी असं जेवण. अरे वा वा, छान. तुम्ही दोघं बहीण भाऊ, तुम्हाला चांगलंच लागतं. हो, परफेक्ट. ऍडजस्टमेंट करत नाही तुम्ही. नाही नाही, आम्ही ऍडजस्टमेंट नाही करत. बरोबर. बस. आणि देवेनीने एकदम खमंग सुंदर एक छान स्वयंपाक तयार करून ठेवला आहे. इथे कांदा कापायचं काम चाललंय, मी तुम्हाला दाखवतोय बा. जागृती पण आलेली हा, आहे. जागृती. होणारी नवरी. होणारी नवरी आमची जागृती दिदी पण आलेली आहे. आणि हे बघा इथे काय आहे, पापड. उडदाचे पापड. नंतर याच्यामध्ये जो येतो मसाले भात कुकरमध्ये. आणि देवेनी तर कांदे वगैरे कापते. आणि इथं 2 फ्लेवरच्या सोनपापडी आहे. हां, इथे 2 फ्लेवरचे सोनपापड आहे. चॉकलेट आणि बुंदी आहे. आणि बुंदी. आणि ऑरेंज. ऑरेंज आहे. हा मँगो. मँगो सॉरी, हे बघा मँगो सोनपापडी आहे. आणि ही तर चॉकलेट आणि सोनपापडी. वाव, छान. बिर्याणी तर अगदी खमंग तयार झाली. टेस्टी तयार झालेली. हा आमचा आजचा मसाले भात आम्ही तयार केला आहे मित्रांनो, म्हणजे देवेनीने तयार केला आहे. तुम्हाला ती रेसिपी थोड्या वेळापूर्वी तिने दाखवली असेल. चला आता आम्ही जेवण करतो आणि तुमच्याशी बोलतो नंतर. तर मित्रांनो बघा, आपलं हे खमंग ताट इथे तयार झालेलं आहे. देवेनीने दिला आहे मसाले भात. वाव, मला मसाले भातची जे शेंगदाणे आहेत ना मित्रांनो फार आवडतात खायला. हां, मसाले भात, कांदा, नंतर इकडे पापड, इकडे तुमचं हे 2 प्रकारची सोनपापडी, जसं की तुम्हाला सांगितलं मँगो फ्लेवरवाली सोनपापडी आणि चॉकलेट फ्लेवरवाली सोनपापडी, आणि हे चिकनचे थोडेसे टिक्क्याचे पीस. तर या प्रकारे मित्रांनो असं माझं जेवण झालेलं आहे. आता मी याचा मस्त आस्वाद घेतो आणि नंतर तुमच्याशी संवाद साधतो. हां, तर मित्रांनो बघा, आता मी ना याचा घास घेतो. कसं टेस्ट घेऊन बघू बरं का? हां, आपण सगळ्यांनी आता टेस्ट घेऊया आणि खाऊन बघतो आणि कसं झालं ते तुम्हाला सांगतो. हे बघा, माझ्या केसाचा हळदी. वा, सोबत कांदा, अरे वा, सोबत थोडा पापड. कसं झालं दारू दिदी खाऊन? बघा, खाऊन बघते मी. सो टेस्टी. टेस्टी ना, यमी. छान एकदम. मी अजून खाल्लंच नाही. तू बनवले म्हणून जेवण करतोय कशावर? मिशोवर. शुअर, कोणासाठी? जागृतीसाठी. क्या बात आहे. लग्नाची तयारी. बरी शॉपिंग करायला मदत करते हा मला सगळे. असं आहे का? कशा? हो. दिसतंय का? सिल्वर आणि गोल्डन घुंगरूवाल्या बांगड्या. घुंगरू. हे बघा हे दिसतंय हात. ठीक आहे. थोडंफार ते उजेडमुळे कसं दिसतं आता. घुंगरूवाले बँगल्स. लग्नाची तयारी चालू करावं लागेल मला. मग दिवस कमी राहिले आपल्याकडे. बघा बघा, किती सुंदर बांगड्या दिसतात. सुंदर बांगड्या आहेत. छान. या बांगड्या कशा छान. बरीची चॉईस एकदम छान.